तर आपण आज झटपट होणारी वांग्याची भाजी करणार आहोत। त्याच्यासाठी शेंगदाण्याचा कूट इथं घेतलेला आहे आणि खोबरं हलकं भाजून घेऊन आणि ही जी पेस्ट आहे त्याच्यात कांदा टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर अद्रक आणि लसूण अशी ही पेस्ट केलेली आहे। तर आता आपण वांग्याच्या रश्श्याची भाजी करू। तर आता ही मिक्सर मधली पेस्ट आहे ती आपण तेलात टाकणार। तेल जरा जास्त घ्यायचं भाजीला। तर हे जे वांगे आहेत त्याला कापून आणि असं चिरून घेतलेलं आहे। आपण ह्याला ना असं थोडंसं मीठ आणि थोडीशी हळद लावून असं मिक्स करायचं आहे, म्हणजे जेणेकरून त्याच्यामध्ये असं हे जाईल मीठ आणि हळद। असं केल्यामुळं चव वांग्याची वाढते। असं लावून घ्यायचं। आता ह्याच्यात आपण वांगी तर ह्याच्यात मी वांगे सोडलेले आहेत। आता ह्याच्यात आपण टाकू हे जे खोबरं आहे ते हलकं भाजलेलं। दाण्यांचं कूट शेंगदाण्याचं छान असं परतून घेतलेलं आहे। आता ह्याच्यात लाल मिर्च 1.5 चम्मच, धनिया पावडर अर्धा चम्मच, आपण पहिलं मीठ टाकलेलं आहे। आता थोडंसं मीठ टाकू आणि ह्याला मस्त मिक्स करून घेऊ। तर हे बघा मसाला वांग झाले आपलं। आता ह्याच्यात आपण मिक्सर धुलेला हा रस्सा टाकून देऊ। पाणी शक्यतो गरमच घ्यायचं, भाज्यांची चव अजून वाढते। तर आपण इतका रस्सा करणार आहोत भाजीला। आता ह्याला 10 ते 15 मिनिट शिजू देऊ। कोणत्याही भाज्या